नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही विद्यार्थी असाल, तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही पालक असाल, तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही शिक्षक असाल, तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, त्यांच्यासाठीसुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण आता 3 टप्प्यामध्ये संख्येचा वर्ग काढणे, एखाद्या दिलेल्या संख्येचा वर्ग काढणे हे शिकणार आहे. त्यातला पहिला टप्पा आहे एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे. कशा पद्धतीने आपण वर्ग काढणार. दुसरा व्हिडिओ असणार आहे एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे. आणि तिसरा व्हिडिओ असणार आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य नाही आणि 5ही नाही अशा संख्येचा काय करणे, वर्ग काढणे. तर अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये आपण इथे संख्येचा वर्ग काढणे शिकणार आहे. खूप सोप्या पद्धतीने वर्ग काढताना कसं किचकट पद्धती असते, गुणाकाराची प्रक्रिया करावी लागते. अशा वेळेस काय होते की वेळही राहत नाही. आणि जर जर मी शिक्षक असाल तर विद्यार्थ्याला शिकवत असाल तर विद्यार्थ्यांना या किचकट प्रक्रियेमध्ये थोडासा रसही वाटत नाही. वर्गातील काही टक्केच विद्यार्थी उत्तम प्रकारे वर्ग काढतात किंवा या गुणाकाराच्या क्रिया करतात. तर सोप्या पद्धतीने अतिशय रंजक पद्धतीने कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वर्ग काढायला शिकवणार आहे हे इथे पाहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीने आपल्याला इथं वर्ग काढणे शिकायचं आहे. बघा, आता एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या, ज्या संख्या कितीही अंकीय संख्या असू द्या, त्याच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर किती सोप्या पद्धतीने वर्ग काढायचा हे आता इथे आपण जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, याकरता आपल्याला काय करायचे, पूर्वतयारी म्हणून बघा इथे पूर्वतयारी म्हणून आपल्याला 1 ते बघा 10 या संख्येचे वर्ग आपल्याला काय करायचे, लक्षात घ्यायचे आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. अशा प्रकारे आपल्याला 1 ते 10चे वर्ग आपल्याला पूर्वतयारी म्हणून लक्षात ठेवायचे आहे. हे वर्ग जर तुम्हाला लक्षात राहिले तर समोरचे आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला काढता येतो. 1 ते 100पर्यंतचे जे वर्ग आहेत ते आपल्याला जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, कोणती स्पर्धा परीक्षेचे पाठ असायलाच हवे आणि या पद्धतीद्वारे तुम्हाला खूप उत्तम प्रकारे लक्षात राहील याची मी तुम्हाला हमी देतो. आता बघा, त्यानंतर आता आपण ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे त्या संख्या घेऊया. बघा, आता मी इथे एवढ्या संख्या घेतलेल्या आहेत ज्याच्या एकक स्थानी काय आहे, शून्य आहे. बघा, 10 घेतली, 30 घेतली, 50 घेतली, 80 घेतली आणि 100 घेतली. आता या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ते आता इथे आपण बघणार आहे. बघा, आता इथे एकक स्थानी शून्य असणार आहे 1, 2, 3, 4, 5 या 5 संख्येचा आपण प्रात्यक्षिक पाहणार आहे. 10च्या एकक स्थानी शून्य आहे, 1 शून्य आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एकक स्थानी 0 1 आहे तर आपल्याला 2 शून्य इथे घ्यायचे आहे. 2 शून्य घेतले. मग 2 शून्य घेतल्यानंतर काय करायचं आहे, 1चा वर्ग करायचा. 1चा वर्ग किती होतो, 1चा वर्ग 1. बघा, 1चा वर्ग इथे 1 झाला आणि आपण इथे 1 शून्य होता, 2 शून्य घेतले, 10चा वर्ग झाला 100. आता तसं 30चं करूया. 30च्या एकक स्थानी काय आहे, शून्य आहे. 30च्या एकक स्थानी आपण शून्य आहे तर आपण इथे काय करूया, 2 शून्य घेऊया. घेतले 2 शून्य आणि 3चा वर्ग करूया. 3चा वर्ग किती झाला, 9. म्हणजे याचं उत्तर आलं आहे 900. बघा, याचं उत्तर 900 आलं आहे. तसं 5चं एकक स्थानी शून्य आहे, 2 शून्य घेऊया. 2 शून्य घेतले आणि 5चा जो वर्ग आहे, 5चा वर्ग किती होतो, 5 5 25. बघा, 2005चे वर्ग आला आहे. आणि 80चा आपण इथे वर्ग करूया. बघा, 80चा इथे वर्ग करूया. बघा, आपल्याला काय करायचं, तीच प्रोसेस करायची आहे. एकक स्थानी शून्य आहे, 2 शून्य घेतले. बघा, आणि 8चा वर्ग किती झाला, 8 8 64.
आणि म्हणजे आलं 6400. तर 10चा वर्ग करायचा आहे. 10चा वर्ग करायचा आहे. आता इथं बघा प्रथम 4 संख्या घेतल्या आपण 1 2 3 4. चारही संख्येच्या एकक स्थानी म्हणजे चारही संख्येच्या समोर एकच शून्य होतं बघा. चारही संख्येमध्ये एकच शून्य होतं. आता इथं 2 शून्य आले. इथं काय करायचं? इथे तसंच करायचं. एकक स्थानी 1 शून्य घ्यायचं आणि त्या 1 शून्याच्या बदल्यामध्ये इथं 2 शून्य द्यायचे आणि मग 10चा वर्ग काय करायचा? 10चा वर्ग 100 करायचा. बघा 10चा वर्ग इथे 100 करायचा आणि अशा प्रकारे आपल्याला इथं वर्ग काढता येतात. आता बघा वर्ग काढताना आपल्याला आपण इथे 2 अंकी संख्या घेतली, 3 अंकी संख्या घेतली. आता तुमच्या मनामध्ये हा विचार येईल की आपल्याला 4 अंकी संख्येचा वर्ग काढायचा आहे. 3 अंकी संख्या अजून दुसरी संख्या आपल्याला घ्यायची आहे. त्याचा वर्ग काय करायचा आपल्याला काढायचा आहे. तर मग कसा काढायचा आहे ते इथे आपण इथे बघणार आहे. तत्पूर्वी इथे मी डोक्यावर असं वर्ग करतो. इथे बघा 30चा वर्ग, इथे 50चा वर्ग बघा. म्हणजे आपल्याला समजेल की ते वर्ग काढायचा आहे. त्यानंतर बघा इथे 80च्या डोक्यावर इथे 2 देऊया. त्यानंतर 100च्या डोक्यावर सुद्धा इथे 2 देऊया. आता इथे आपलं परफेक्ट झालं आहे. 10चा वर्ग, 30चा वर्ग, 50चा वर्ग, 80चा वर्ग आणि 100चा वर्ग. आता बघा काही काही विद्यार्थ्यामध्ये कुतूहल निर्माण होईल की आता ह्या संख्या घेतल्या, आता इतर संख्येचे सुद्धा वर्ग आपल्याला काढता येतात का? बघा आता आपण इथे उदाहरण दाखवलं, अजून 300 घेतले. आता आपल्याला 300च्या एकक स्थानी 0 आहे. 300च्या एकक स्थानी इथे 0 आहे. बघा इथे एकक स्थानी 0 आहे, पण या 300मध्ये 100 सारखेच 2 शून्य आहे. मग इथे 2 शून्य आहे. बघा 2 शून्य आहे तर काय करायचं? 2च्या जिथे 4 शून्य घ्यायचे. बघा जेव्हा जास्त शून्य येते त्याच्यात डबल शून्य घ्यायचे. 4 शून्य घेतले आणि 3चा वर्ग किती झाला आहे? 9. बघा 3चा वर्ग किती झाला? 9. अशा प्रकारे इथं वर्ग आला आहे. त्यानंतर इथे समजा आता ही संख्या घेतली. बघा ही संख्या घेतली आणि या संख्येचा वर्ग काढायचा. इथं किती शून्य आहे? 1 2 3 शून्य आहे. इथं 6 शून्य घेऊया. घेतले 6 शून्य आणि 4चा वर्ग किती? 16. बघा म्हणजे अशा प्रकारे इथं वर्ग आलेला आहे. आता इथं तुम्ही काय करू शकता? उदाहरण दाखल अशा शून्य असलेल्या संख्या इथे तुम्ही कितीही घ्या. इथे शून्य असलेल्या संख्या कशाही प्रकार घ्या, कोणती संख्या घ्या आणि त्याचा वर्ग इथे आपल्याला अशा पद्धतीने काढता येते. आपण काय केलं? जेवढे शून्य आहे त्याच्यात डबल शून्य घेतले आणि मग उरलेली जी संख्या आहे त्याचा काय केला आहे? इथे वर्ग काढला. समजा इथे बघा अजून एकदा आपण रिव्हिजन म्हणून घेऊया. बघा काय केलं आहे? 10 संख्या आहे. 10 संख्या इथं 10 संख्येच्या एकक स्थानी 1 शून्य आहे. इथं 2 शून्य दिले आणि 1चा वर्ग 1 केला. 30चं तसंच केलं. एकक स्थानी 1 शून्य आहे. 2 शून्य घेतले, 3चा वर्ग काढला. त्यानंतर 50च्या एकक स्थानी 1 शून्य आहे. इथं 2 शून्य घेतले आणि 5चा वर्ग 25 लिहिला. 80च्या एकक स्थानी 2 शून्य आहे. 1 शून्य आहे. इथे 2 शून्य दिले आणि 8चा वर्ग 64 केला. आता इथे बघा 100च्या एकक स्थानी 1 शून्य आहे आणि बाजूला 1 शून्य आहे. म्हणजे 100मध्ये 2 शून्य आहे. मग अशा ठिकाणी काय केलं? इथे आपण करू शकतो 2 शून्याच्या बदली इथं आपण 4 शून्य करू शकतो. बघा 4 शून्य केले. 1 2 3 4 आणि 1चा वर्ग 1 काढला. आता इथे बघा 300चा वर्ग किती शून्य आहे? 300मध्ये 2 शून्य आहे. इथे 4 शून्य दिले, 3चा वर्ग 9 केला. म्हणजे जेवढे शून्य आहेत दिलेल्या संख्येमध्ये त्याचे डबल शून्य तिथे लिहायचे आणि उर्वरित जे संख्या दिली आहे 3 असो 4 असो 5 असो त्याचा काय करायचा? वर्ग काढायचा. आता इथे बघा 4000चा वर्ग काढायचा आहे. 4000मध्ये किती शून्य आहे? 1 2 3.
तर इथे किती केले आपण 6 शून्य घेतले 1 2 3 4 5 6 आणि 4चा वर्ग काढला. किती काढला 4चा वर्ग 4 चूक 16 4चा वर्ग 16. तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला संख्येच्या म्हणजे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर आपल्याला सोप्या पद्धतीने वर्ग काढता येतो. आता बघा पूर्वतयारी म्हणून आपल्याला काय करायचं 1 ते 10चे वर्ग पाहिजे आणि अशा प्रकारे इथे सोप्या पद्धतीने आपल्याला वर्ग काढता येतो. मित्रांनो अतिशय उपयुक्त चांगली पद्धती आहे. विद्यार्थ्यांना मी जेव्हा वर्गामध्ये ही पद्धती शिकवली त्यांना खूपच चांगलं वाटलं आणि मजा पण आली. चांगलं वाटलं म्हणजे चांगलं कशासाठी वाटलं की गणिताच्या जो किचकट प्रक्रिया आहे गुणाकाराची त्यामधून त्यांना थोडासा म्हणजे सुटका मिळाली आणि इथे सोप्या पद्धतीने त्यांना वर्ग काढता येते. मित्रांनो ही पद्धती नक्कीच वर्गामध्ये वापरा. विद्यार्थी असाल तर नक्कीच या पद्धतीने करा. स्पर्धा परीक्षा तयार करत असाल तर ही पद्धती लक्षात ठेवा म्हणजे आपला वेळ वाचेल. आपला स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ वाचेल आणि आपल्याला चटकन वर्ग काढता येईल. धन्यवाद.